शासनाच्या जे बहुजन विद्यार्थ्याविरोधी जे धोरणं आहेत त्याच्यात एक धोरण म्हणजे परदेशी शिष्यवृत्ती। परदेशात जाण्याच्यासाठी जे शिष्यवृत्ती आपल्या बहुजन मुलांना SC ST OBCच्या मुलांना मिळत होती त्या शिष्यवृत्तीमध्ये शासनाने कितीतरी अटी लावल्या आहेत। त्याच्यात पहिली अट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मागच्या ज्या शिष्यवृत्ती होती त्याच्यात फक्त 55% अट होती, आता त्यांनी ती 75% केली आहे। त्याच्या आधी क्रिमिलियरची कोणतीही अट नव्हती, आता यांनी 8 लाखाची क्रिमिलियरची अट आणलेली आहे कुटुंबाच्या उत्पन्नाची। त्याच्या आधी जे कुटुंबातील किती मुलं मुली जे 2 मुलं मुली परदेशात जाऊ शकत होते त्यांनी एकावर आणलेले आहे। म्हणजे या प्रकारे जे आपले बहुजन मुलींना परदेशात जायला जे सोयी सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होत होती तिला कुठं ना कुठं थांबवण्याचा प्रकार हा सरकारच्या माध्यमातून केला जात आहे। त्यासाठी आम्ही जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात ह्या सगळ्या जाचक अटी तुम्ही रद्द करा आणि जसं जुनं होतं तशी शिष्यवृत्ती ठेवा, ही आमची मागणी आहे। हां, ह्या जे अटी आहेत याच्यात आमचे असं आहे की कॉन्ट्रॅक्ट भरती जे आम्ही आंदोलन केल्यावर बोललं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करणार, पण कॉन्ट्रॅक्ट भरती यांचे चालूच आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करा। दुसरं जे OBC SC ST मुलांचे शिष्यवृत्ती 2-3 वर्षापासून प्रलंबित आहेत त्या शिष्यवृत्ती लवकरात लवकर द्या, नाहीतर आम्ही 15 जुलैपासून आमरण उपोषणावर बसणार। म्हणजे बसणार जिल्हाधिकारी हे प्रशासकीय इमारतीच्या समोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोर आम्ही आमरण उपोषणासाठी आता सरकारने इतक्यात जे एक निर्णय घेतलेला आहे परदेशी शिष्यवृत्ती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या बाबतीत, त्यात भलत्यात अनेक जाचक अटी लावून बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण कसं करता येईल असा तो प्रकार चालवला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज हे एक निवेदन दिलेलं आहे की ज्या अटी शर्ती आता नव्याने लादल्या आहेत त्या अटी शर्ती रद्द करून पूर्ववत तो करण्यात यावा, जेणेकरून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षणाचा फायदा मिळावा। या अनुषंगाने आम्ही आज हे निवेदन दिलेले आहे। त्यात आम्ही हे स्पष्ट केले आहे की मागे काही जेव्हा आंदोलन झाली होती कंत्राटी भरतीच्या विरोधात तेव्हा दबावात येऊन सरकारने ते कंत्राटी नोकर भरतीचं GR मागे घेतलं होतं, पण काही दिवसानंतर गुपचूपरित्या त्यांनी पुन्हा तो GR कार्यान्वित केला आणि भरती सुरळीत राजरोस चालू आहे कंत्राटी पद्धतीवर। आणि त्यातल्या त्यात ही जे शालेय शिष्यवृत्ती मिळते SC ST OBCच्या विद्यार्थ्यांना ही 2-3 वर्षापासून शालेय शिष्यवृत्ती मिळालेली नाही। थोडकी शालेय शिष्यवृत्ती सरकार देऊ शकत नाही आमच्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना। एकीकडे तुम्ही अनिल अंबानीसारख्या उद्योगपतींना 17,000 कोटीचं कर्ज तुम्ही भरून द्यायला तयार आहे सरकार, आणि दुसरीकडे 100-150 कोटीच्या घरात असेल समजा शिष्यवृत्तीचा जो काही असेल हिशोब शालेय शिष्यवृत्तीचा, तर ते शिक्षणासाठी तुम्ही बहुजन समाजावर खर्च करू शकत नाही ना। एकीकडे एकाच माणसाला 17,000 कोटी द्यायला सरकार तयार आहे, म्हणजे हा कोणता न्याय आहे? तर त्या अनुषंगाने आम्ही आज हे निवेदन सरकारला दिलेलं आहे की तुमची ही जी ध्येय धोरणे आहेत ही बहुजनांचं खच्चीकरण करण्याची ध्येय धोरणे आहेत। ह्या ध्येय धोरणावर गंभीररित्या तुम्ही योग्यरित्या विचार करावा आणि हे जे अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे ह्या अधिवेशनात त्याच्या सारपूर्वक विचार गंभीरपूर्वक विचार करून ते मागे घ्यावं। जर का तुम्ही ह्या अधिवेशन काळात ते निर्णय रद्द केले नाही, मागे घेतले नाही, तर मग आम्हाला नाईलाजाने आक्रमक आंदोलन करावी लागतील। कारण सरकारचं असं दिसतंय महाराष्ट्रातल्या की जोपर्यंत 2-4 कोणी मरत नाही तोपर्यंत कोणते लोकोपयोगी निर्णय ह्या सरकार घेण्याच्या स्थितीत दिसत नाही, आणि त्यांना जर असं वाटत असेल का आमची जीव गेली पाहिजे आणि मग त्यानंतरच घेऊ, तर मग आम्ही त्या दिशेनं आंदोलनाची 15 तारखेपासून 15 जुलैपासून आंदोलनाची तयारी आमची आहे।